सर्व शेतकऱ्यांना एक महत्वाची अपडेट होती. खरीप हंगाम 2024 खूप शेतकऱ्यांचं क्लेम स्टेटस बदलायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2024 चा पीक विमा भरलेला होता, परंतु क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत होतं. अशा शेतकऱ्यांनी आपले क्लेम स्टेटस चेक करून पाहावं. तुमच्या क्लेमच्या स्टेटसमध्ये बदल झालाय का? कारण 8 तारखेपासून खूप शेतकऱ्यांच्या क्लेम मध्ये बदल व्हायला सुरुवात झाली. त्यामुळं शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की खरीप हंगाम 2024च्या पीक विम्यामध्ये खरीप असो रब्बी असो, ज्या शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत होतं, अशा शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड कधी जाईल व त्या ठिकाणी क्लेम कॅल्क्युलेटेड कधी येईल. तर दिनांक 8 पासून कालच्यापासून खूप शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड तिथून गायब झालेलं आहे आणि तिथं आता क्लेम कॅल्क्युलेटेड येत आहे व अमाऊंट दाखवायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे खूप शेतकऱ्यांची प्रतीक्षा होती की क्लेम कॅल्क्युलेशन कधी जाईल. आता हा प्रकार फक्त संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर झालेला नसेल, तर काही जिल्ह्यामध्ये जर झाला असेल, तर माझं म्हणणं एकच आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी चेक करा की कालच्या 8 तारखेपासून खूप शेतकऱ्यांचे क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड गेलेला आहे. त्या ठिकाणी क्लेम कॅल्क्युलेट आलेला आहे व अमाउंट दाखवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत होतं, त्या शेतकऱ्यांनी एक वेळेस नक्कीच चेक करा की तुमच्या स्टेटसमध्ये बदल झालाय का नाही. जर बदल झाला नसेल तर पुढील 1 ते 2 दिवसामध्ये प्रतीक्षा करा. कारण कालच्या 8 तारखेपासून बदल व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुमचे एखाद्या वेळेस बदल झालाय का नाही चेक करा. कारण याच्यामध्ये बुलढाणा, वाशिम, अमरावती अशा खूप जिल्ह्यामध्ये बदल होत आहेत. आता मी वैयक्तिक काही जिल्हे सांगणार नाही, कारण इतर जिल्ह्यामध्येही बदल झालाय का नाही तिथून शेतकऱ्यांनी पाहिल्याशिवाय ते समजणार नाही. त्यामुळे तुम्ही एक वेळेस चेक करा की तुमचं बदल झालंय का नाही. बदल झालेला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.